गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी सोडा की हात माझा दाजीबा नजर इकडं ताईची आ दाजीबा 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 ओय काय डान्स आतला कसला डान्स तू दुसरं गाणं म्हण जरा म्हण ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा अहो असला कसला डान्स करताय लोकांनी बघितलं म्हणतील काय चाललंय ह्यांचं चाळ अगं आता तेवढा डान्स येतोय मला तो बी मी शिकवलाय जिथं डान्स करायचा तिथं नाही करत बसा खाली खरंच गे माणूस बिघडलाय पाक पण सोना आज काय नेल पेंट लिस्टिप काय गोष्ट आहे विसरला वाटतं होईल बड्डे बिड्डे काय तुझा बर्थडे का मग आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का आवाज दाजी नाही का येणार अरे हो आज साडू येणार मी विसरूनच गेलो माझी माणसं यायचं म्हणलं की विसरून जाता स्वतःची बहीण रक्षाबंधनला यायची होती तर दारात कशी वाट बघत बसला होता अगं ते जाऊ दे ना आता पण मी काय म्हणतो शोना ऐक ना तू आज लय सुंदर दिसते मग आज दाजी येणार आहेत ना म्हणून छान तयार झाले होय तू आज पार्लरला जाणार होती ना हा मग जाऊन आली की नाही पार्लर बंद होतं का काय दिसा ना का तुम्हाला डोळा फुटला अव चांगला आबरू काढून आली इथं माझी रोज आबरू काढती आज त्या पार्लर वालीची आबरू काढा गेलती का अव आबरू काढून आली म्हणजे हे भवया करून आले अच्छा अच्छा दिसलं नाही खरं आहे बर का आणि काय झालं येतोय ना वास कसा आहे जरा जवळ आहे की कसा आहे काय ग सोना काय लावले अत्तर मारलाय अत्तर तरीच म्हणलं एवढा घाण वास काय येतोय घाण वास अगं मी छान वास म्हणलं आता छान होय तू काय ऐकलं घाण वास नाही ग मी छानच म्हणलं बरं ते मरू द्या मी काय सांगते ऐका त्या पाहुण्यांसमोर माझी इमेज एकदम सोज्वळ शांत मुलगी आहे तर तुम्ही काय करायचं ते आले की त्यांच्या पुढं नीट वागायचं नीट बोलायचं माझं कौतुक करायचं मी कशी सोज्वळ आहे एकदम शांत नवऱ्याला न त्रास देणारी नवऱ्याला वरच्या पट्टीत सुद्धा न बोलणारी जर कोणी पाहुणे आले मोठे तर पदर घेणारे आणि मी दाजीला ना रोज रात्री फोन करते ना तर अशी नाजूक आवाजात बोलते त्याच्यामुळे दाजीला काय माहिती नाही असलं नाही तर त्यांना वाचा वाचा सांग चाल की माझी बायको घरामध्ये मला कपडे धुवायला होती भांडी घासायला होती झाडू मारायला होती बाथरूम सुद्धा धुवायला होती काय असलं काय सुद्धा त्यांना कळू द्यायचं नाही आणि ती जर कळलं चुकून तरी तर तुम्ही आणि मी आहे ती पाहुणी गेली तर असा कुतवीन ना मग बघा ते यायचं टाइम झालाय जाऊन श्रीखंड आणि त्याच्याबरोबर स्प्राईट आणि माझं पोट लय गडबड करायला चालते चालते जाऊ लवकर आम्ही लगेच जातो लवकर या असा जातो एक्सप्रेस सारखा लवकर या मौसम है बड़ा सुहाना मौसम है बड़ा सुहाना इस मौसम में मत लेके जाओ गड्डी और तुम देखो सिर्फ मेरी चड्डी नुसती चड्डी बघा तुझी मायला चड्डी बघा नाही तर हड्डी बघा पण तिच्या मायला काहीतरी बघा ना जेव्हा गेल्या वर्षी ना ती कविता गेली का लहान मुलींची तिची मिमिक्री कर रे तुकले त्यांनी केलं ना तुकले नाटकाचे नाव काय खाली डोक्यावर पाय पहिला शिसा घसरला दुसरा भाषण मिसळला पहिला गेला झोपून तिसरा गेला उठून एवढंच येतंय लय मस्त लय भारी करू बोमला तिच्या मायला मला यासाठी बारकापुरीचा आवाज काढायला लावला का आमच्या गावात मच्छर मच्छर आणखी मच्छर चावला ना मला मच्छरवर म्हण मच्छरवर चल या कर नाना पाटेकरचं चला एक
एक मच्छर चला, एक मच्छर आदमी को येड़ा बना देता है। ये देख साले, ये देख, ये तेरा हाथ है, ये मेरा हाथ है, इसमें से तेरा हाथ कौन सा, मेरा हाथ कौन सा, दिखा मेरे को, अरे दिखा, अरे दिखा। काय यो हात काय चाललंय काय? टाइमपास गावात आम्ही फक्त टाइमपासच करत हा, तुम्ही तेवढे टाइमपासच करा, फक्त मलाच काम आहे गावातलंय। बोंबला तुझ्या मायला, काय काम आहे रे तुला? अरे काय नाही, ते जरा आमच्या घरी जरा आमचा पाहुणा साडू येणार रे, त्याला शिरकण आणायचंय ना, बायकोचं जरा पोटात जरा डळमळतंय म्हणून ते काय असतंय स्प्राईट, हा ते आणायला आलो होतो दुकानात। अच्छा असं आहे का? आईला ती बायकोनीच ते त्रास देते रे मला, आईला पाहुणे त्यांचे आणि काम मला सांगायचे। तुला सांगतो देव्या, तो पाहुणा येणार आहे ना, पण मला लय असं कस तरी वाटू राहिले। तुला सांगतो ती मला काय माहिती का, काय? आमच्या पाहुण्यासमोर कसं सांगायचं, आमची सोनं अशी आहे, आमची सोनं संस्कृतिक आहे, आमची सोनं असं स्वयंपाक करते, तसं करते। आईला दिवसभर माझ्याकडून भांडे घासून घेते, सडाचं धुवून घेते रे, काय हाल करते तुम्हाला तर माहित आहे। जमायला म्हणजे तिची तारीफ करायची असं सांगितलं तर मला असं काहीतरी आयडिया किंवा प्लॅन सांगा, त्या आईला त्या पाहुण्यासमोर आहे ना, त्या बायकोची इज्जतच गेली पाहिजे। नाही, माझ्याकडे एक आयडिया आहे बर का, पण तू करतोय का नाही काय माहित। अरे करणार ना भावा, पण मला एक सांग, त्याच्यातून बायकोची 100% इज्जत जाईल ना? 101% तुझ्या बायकोची इज्जत जाईन बघ। हा मग सांग। पाहुणा गावात आला की तू त्याच्या समोर कपडे काढून बोंगळ व्हायचं। काय येणार झालं काय, त्याच्या समोर मी असा हिंडलं तर माझी इज्जत जाईल ना आमच्या पाहुण्यांमध्ये। बायकोची इज्जत घालवायची, बायकोची इज्जत घालायची आपल्याला। जमायला तुझं करायचं तरी काय? सांगा ना। ऐक ना, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे। हा सांगा ना। एखादी क्वार्टर घे आणि स्प्राईट मध्ये ना त्यात मिक्स कर आणि त्याला पाच स्प्राईट मध्ये मिक्स करू। जमायला बरोबर आहे, तू आता स्प्राईट आणायला जाणार, जमायला त्याच्यात कर मिक्स, चढू दे तिला पांडव घ्या मला पण दे। हे काय गायबानं कसं जन्माला आलंय पांडव? येण्याची पाहिला पांडवा, बोल की हे क्वार्टरची आयडिया भारी दिली बरं का, पण क्वार्टर भेटल कुठं? अरे बघ तापली तू कुठे भेटेल ती? हायला आता माझ्याकडे कुठं पैसा पाणी, द्या की मला पैसे जरा। म्हणजे शानाच आहे, आयडिया आम्ही द्यायची आणि क्वार्टर बी आम्हीच द्यायची, बरोबर शाना झाला का? तर नाही थांब, तू एक काम कर, माझ्याकडे एक आयडिया आहे। काय? आपल्या गावात बेवडा माणूस कोणी? त्या आबा डाबा काय बनायचे। हा मग तू काय कर, त्या आबाकडे जा, त्याच्याकडनं क्वार्टर माग। हे भारी बरं का, मी काय करतो आता, त्या आबाकडून जाऊन क्वार्टर आणतो, दुकानातून स्प्राईट घेतो आणि तू मिक्स करून बायकोला करून टाकते, म्हणजे पाहुण्यासमोर बायकोने चांगला धिंगाच केला। बरं मी निघू का? निघू, जातो जरा दुकानात, चला येऊ का भावड्यांना? जानी ये क्या सदा है, सदा दादा ऐसा है, बायको कैसी है, अब देखो राडा होने वाला है। हालच होणार त्याचं। चला आपलं आयला काय खरं नाही या पावसाचं। अगं छत्री तुझ्या अंगावर घे, माझ्या अंगावर नको छत्री लावू दे। हा अहो काय नाही चाललंय आता, काही राहिले 4-2 वर्ष कशी तरी काढायची। तब्येतीची काळजी घ्या बा। हो घेतो, तू घेते ना माझी तब्येतीची काळजी। हा तुम्हाला सांगायचं विसरले, आता काय सांगाल? मामांचा फोन आला होता। रावसाहेबांचा फोन आलता का? वा वा वा, कसा आहे रावसाहेब, कसा बरा आहे का? मस्त आहे। काय 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 म्हणत होता? अहो आपल्याला भेटायला बोलवलंय। आपल्याला? हा आता मला जमल का ह्या गावगाड्यातून बाई? आता माझं वय झाले, मला जावं आता बाबा। एक काम कर, तुला गाडी येते ना, ती आपली नवीन ना गारगार गाडी, आपली गारगार गाडी घेऊन जा तिकडे। थार थार। हा ते काय थारथारा म्हणते की मला थरथर छत्री इथे छपरी सगळा तुझ्या, आणि ती उलटी झाली ना पार छपरी। तुम्हाला बघून छत्री बी उलटी झाली वाटत। असू दे असू दे, तिकडे कुठं पाया पडतात का? खरे खरे संस्कार संस्कार, तुझं खानदान संस्कार आहे ना का? बोल 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 मला बोल। सांगतो, हा या संस्काराच्या नादात आबा मी शाळेत गुरुजीच्या रोज पाया पडायचो। तू गुरुजीच्या पाया पडायचा का रे? का मला वाटलं गुरुजी मला पास करेल, हा
अख्खा वर्ग पास झाला पण मला नापास केलं गुरुजी. संस्कार संस्कार गुरुजींचे. नाही ना भावाटा, तू हरामखोर आहेस. तू हरामखोर आहे, भामटायस तू. आता मी काय केलं आबा? त्याची मने सपना की भामट्याचं आमंत्रण खाल्ल्याशिवाय खरं नाही. परवा त्याच्या आईला आम्हाला बासुंदी खायला बोलावलं होतं की म्हणलं आबा संध्याकाळी बासुंदी खायला या, आणि फोनची वाट बघून मेलो ना आम्ही. कावा बघा आता कावा. अरे ते शिला काय त्याला मला 2.5 लिटर दूध दे चितळ्याचं. आठवलो आपल्या बायकोनी सांगितलं बासुंदी खायची. ती आपली नाही, माझी बायको आहे ती. तुझीच रे. तुला आठवण करून देतोय. तुम्हाला सांगतो आबा, हा माझ्या बायकोने अशी बासुंदी केली होती. काय सांगायचं? असला वास आबा, काय सांगायचं? असं वाटत होतं काय सांग? एका मिनिटात अख्खं पातेलं गायब करा. मग काय झालं काय मग? मी गेलो तिथं प्यायला, हा. बायको म्हणली लय गरम आहे. हा. थोडस ते बायको गार गरम आहे का? आबा बासुंदी. बासुंदी बायको. मग ती म्हणली जरा गार होऊ द्या, तिनं झाकून ठेवली. मी बसलो दारात. हसू नको, पुढचं सांग. असते तुम्हाला सांगतो, हा. एक बोका आला हा. आणि समधी बासुंदी पिऊन गेला. बोक्याला काय काम नाही नाही का? तुमच्यासारखाच होता. माझ्यासारखा होता बोका का? मी बोका आहे. काही बोलतोय. तुमच्यासारख्या मिशा होत्या त्याला. अरे बा का काळ्या मिशा होत्या का? आजच का नाही सापडत आहे? तू पण ते सांगायला लागली का? माझी चेष्टा करते का? का पोरगी पाहिजे तू? पण एक आहे बर का आबा, हा 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 तुमच्या मिशा काळे, हा त्या बोक्याच्या मिशा पांढऱ्या होत्या. ते झालं ना पांढऱ्या होत्या. ते म्हातारा ते बाकीचं मरू दे. फालतू मला लय करते राव. महत्वाचं बोल. काय काम ते महत्वाचं बोल. मला अजिबात येणार नाही. 15 वर्ष जेलमध्ये काढलं. खरंय आबा. हे का? ऐका ना, हा बोल. जरा खाजगी काम आहे. खाजगी आहे बाजूला. तसं नाही, सपनाताई समोर कशाला? उगाच माझ्या आबांना वेगळ्या नादाला लावू नको. नाही मी कुठं, तुम्हाला सांगतो त्याचं काय झालं. त्या दिवशी सपनाताई हे मला घेऊन गेलं त्यांच्या. हे गप्प नाही, बाकीचं काय पुढचं असतंय? तिला घालू का? तिला सपना बेटा तू एक काम कर, तुझा घरी जरा आलो तुम्ही. कट्टू आलो तुझा घरी. एक काम करायचं, सपना समोर किंवा कोणासमोर जास्त बॉम्बलायचं नाही. हॅलो सांग. आबा ऐका, हा मला आहे ना अर्जंट मध्ये एक क्वार्टर पाहिजे होते. सगळा तुझ्या बापाने काही क्वार्टर किशात घेऊन फिरतो का? मोठ्याने ओरडतो, लोक ऐकतील ना. अहो म्हणून तर म्हणलं ना, हळू सांगतोय का ना. आता क्वार्टर माझ्याकडे नाहीये. असं का आबा? मला त्या दिवशी तुमच्या त्या काय म्हणते त्याला डाव का आयटम कर घेऊन गेले. तिच्या घरी आयटम नाही, त्याला बाई म्हणतात ठेवलेली. तिच्या घरी घेऊन गेले. 2 तास दुसऱ्या मजल्यावर बसले. मी खाली वॉचमन सारखं बसलो. बसलं की नाही? बसला. तिचा नवरा आल्यावर कसा फोन केला का नाही तुम्हाला? अरे कसला फोन केला? 2 मिनिटं उशिराने फोन केला. अहो पण केला ना. फोन केला तुम्ही, मागच्या खिडकीतून कसे उंदरासारखे आले पळत. उडी मारली मी तिथं. आणि तिथं जर आले असता तिचा नवरा कसा धुतला असता बरं तुम्हाला? मुस्कान फोडील. आणि हे गावासमोर बॉम्बलायचं नाही, सपनासमोर बॉम्बलायचं नाही. मग माझं एक काम करा ना आबा. बोल. द्या ना तेवढी क्वार्टर. अरे क्वार्टर तुला काम कर. काय क्वार्टर किशात घेऊन हिंडत नाही मी. घरी चल, बंगल्यावर तुला क्वार्टर चालते आबा. चल माया सगळं हात घालतो मॅडम. हॅलो दुकानात तू फोन दिसा ना. वहिनी हाय की मी हाय होय. हे नवीन चॉकलेट आले का? नाही खरं आहे बरं का, चांगलंय. कस काय चाललंय वहिनी तुमचं? तुमचं कसं काय? अहो तुमचं बरं आहे हो, आमचं कायचं बरं. सोनाली भांडले का नाही त्या दिवशी दूध पिशवी नेलेली? अयो भांडण मला आठवलं. इकडे तुम्हाला सांगतो, घरी संडास सुद्धा मला साफ करायला अगं बाय काय करायला लावून सांगताच येत नाही बाय सोनाली. लय तरच देते. होय बरं ते जाऊ द्या. ते काय आणायला लावलं होतं? श्रीखंड आहे का श्रीखंड? बरं देते. नाही बाय श्रीखंड नाही देणार, काय नाही देणार. परत भांडायला येईन सोनाली. अहो द्या की, मी आहे ना वहिनी. बरं चालतं देते. धरा श्रीखंड. ते आज आमचं साडू येणार आहे ना, त्याच्यामुळे जरा श्रीखंड घेऊन चाललोय. मग चांगला जोरदार बेत दिसतोय. श्रीखंड पुरी आज. आणि तिच्या त्या पोटात जरा गुडगुड झाले. ते काय स्प्राईट म्हणते काय? स्प्राईट. हा ते आहे का? हाय की ते एक द्या बरं. किती झाले बरं त्याचे? 70 झाले. 20 आणि हे 50. लय पैसे वाढा त्या गाड्या. आता रेटच वाढल्यात म्हणल्यावर काय मायला पैसे घर राहिले का?
धरा 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 हा. पैसे माघारी याला कॅरी बॅग नाही का? हाय की देते कॅरी बॅग द्या ना. कॅरी बॅग मध्ये टाकून द्या, नाही तर काय पावसा पाण्यात चिखला बिकलात पडलं तर स्प्राईटच्या जागी तिला पाणी फाजावं लागेल. घेतलं घेतलं सगळं घेतलं. आता घरी जातो आणि पहिली श्रीखंडपुरी मी दान करून आणतो, नंतर त्या साडूला देतो त्याच्या आईला. बरं निघू गो वहिनी मी. हा चला येतो. मला म्हणते हा आमच्या लाडक्या दाजीला घेऊन या. लाडक्या दाजीला आईला त्या दाजीला पण आता थांब ना, तर मजाच करतो यांची. हा बरं झालं राव, आबाने पण दिली मस्त आपल्याला क्वार्टर. आपलं तर काम झालं. सध्या काम करू आपण इथंच कोपच्यात कुठेतरी मिक्स करू. आईला एक काम कर, बस सध्या इथंच पटकन हिच्यात राहिला हिच्या. आईला हो असतं भारी येत आहे. आज बायकोची चांगलीच जिरत होती चायच्या तिच्या गावात. आता आईला आहा गंग तारण तुझं महिमान तुझ्या इश्कात झाला बाबू. आता काय बायकोला कळून येते. हे काय करू, पिऊ का? नाही नको पिऊ देऊ त्याच्या वाईला. आता कर दाजीचं स्वागत बरोबर. चला अहो सांगा राया सांगा मी कशी दिसते. अहो सांगा राया सांगा मी कशी दिसते. हायला घराला कुलूप लावून कुठे गेले श्वाना? श्वाना ए श्वाना काय झालंय बोंबलाय इकडाय मी. अरे इकडे काय झालंय मारडायला? आणि खाली काय करते वर? हात द्या. हीच लायकी आहे तुमची. पाय माझा साधा हात मागितला तर तेवढं सुद्धा तुम्हाला होईना. हा आता काय पाडता का ह्यात? अगं घरात बसून खाऊ खाऊ तुझं झालंय वजन 70 किलो. आता एवढं 70 किलो वजन पायावर पडलं काय होईल? अयो अव चवळीची शेंग आहे मी. अरे चवळीची शेंग तू. मी काय म्हणतो ते जाऊ दे सगळं. हे खाली काय करीत होती? अहो ती फुलं तोडत होते. फुलं? हा कशाला? ते आता दाजी येणार आहेत ना, मग त्यांच्या स्वागताला. नाही हे खरंय बर का. त्यांना मस्तपैकी तू फुलाचा हार कर. मग मी काय करतो तिकडून येताना शाल आणतो, टोपी आणतो, एक पुष्प गुष्प आणतो आणि त्यांना आपला अर्पण कर. झालं का माझ्या घरच्यांना वाट लावून? झालं का? एक संधी सोडू नका माझ्या घरच्यांना बोलायची. जाऊ दे ना, मी फक्त मजाक केला सोना. तेवढाच मजाक सुचतोय तुम्हाला. बर गावात गेला होता, गाव बाबाटा तर करून आला नाही ना सोनाचा दाजी यायला लागलाय म्हणून? छे मी गाव बाबाटा कशाला करून दाजी येणार आहे म्हणून. हा साली आली असती तर केला असता. अगं बया बया सालीच कौतुक लय हाय. नाही तुम्हाला सवय हाय त्या डुकरांबरोबर फिरायची, त्या देव आणि त्या पांडवा बरोबर. ते हाय की आग लावायला गावभर. माझ्या मित्रांना काय नको बोलू तू. ते हाय ते की लगेच सध्याच्या घरी आज असं झाले, सध्याच्या घरी असं झाले, सगळ्यांनी मार खाल्लाय, सगळ्यांनी भांडी घासली. गाव बाबाटा करणारीच ती आहे ती. म्हणलं आता गेला चल गाव बाबाटा करायला. अरे बोलणारच ना ते. त्यांना जे दिसतंय ते बोलणारच. काय दिसतंय? सध्या एवढं काम करतोय, सध्या भांडे घासतोय, सध्या कपडे धुतोय, सध्या दिवसभर त्या बायलेवानी काम करतोय. काय होय की किती जाच आहे तुम्हाला. हा जरा सुद्धा सुख नाही. किती वाळून गेलाय तुम्ही. बघ किती वाळलोय मी. अव चरबी आली ह्याला, चरबी 10 किलोची. बर तुम्ही श्रीखंडन स्प्राईट आणली का? अरे हा ते काय हे काय हे कोणतं आहे बाबा? हा श्रीखंड बघ. आणले आहे का स्प्राईट आहे ना? अयो आज पहिल्यांदा तुम्ही दोन्ही वस्तू व्यवस्थित आणल्या त्या. नाही तर कधी हे विसर कधी ते विसर. बरं ऐक ना सोना, हे तू पटकन पी धर. आता कुठे पितो की घरात गेल्यावरती. अगं सोना आता तूच मला सांग, मागच्या वेळेस रक्षाबंधनला पाहुणे आले त्यांच्या समोर तुला पियाता नाही आलं, कसे जुलाब लागले होते का नाही? ठीक आहे पिते. पटकन पी पटकन पी. ठेवा किती. हा या ठेवतो की मी. तू पी पी गटा गटा पी. अगं पी ग. कस तरीच लागतं
लागतंय. कसूर लागतंय. अगं ते न्यू स्टॉक आला ना, न्यू स्टॉक, आणि ते कसं दुकानाच्या बाहेर ठेवलं होतं, फ्रीज मध्ये नव्हतं, म्हणून कडू लागत असेल. अहो ह्याची चव लई बेकार आहे. काय आहे नेमकं ही? अगं ते स्प्राईटच आहे. स्प्राईटच आहे, चव वेगळी. तू अख्खं पिऊ, गाटा गाटा पिऊ. संपवले का? काय झालं, काय झालं? लई कस तरी व्हायला लागलंय मला ह्याने. नको नको, घरात पित मी. काय दाजीला ठेवले काय? अहो मी पिती घरामध्ये. बर बर बर. बरं ऐका, तिथं दाजी येऊन थांबला असत्याला, त्यांना आणाय जावा पटकन. अरे हा मी विसरलं. मी जातो लवकर. अयो ऐक, अयो कसली तरी चव लागायला लागली. जाते मी घरामध्ये, घरातच जाऊन पिते. अयो कसं आहे रेल्वे वरून पाऊस, ते जायला बरोबर ते गाणं आठवलं मला नाही का ती. कोणतं? छत्री ना खोल बरसात में भीग जाने दे, भीग जाने दे, भीग जाने दे. बरसात में. असं आहे का काय? हो असं काहीतरी कोणाला गाणं माहितीये असं म्हटलं. मूवीतल्या सीन असं वाटतंय बघा. मूवीतलं सीन काय करते म्हणलं, चला लय दिवस झालं रेल्वे रुळावरती आलो नाही, म्हटलं जरा फिरायला जावं म्हटलं. किती चिखल झालाय. चिखल असतं बेटा, कुठे चिखल आहे का इथं? मग हे काय पाय बघा आपले. अरे आपण चिखलातून आलोय, रेल्वे रुळावरती ती खडी नाही का? हं? चालायला अवघड जातंय. पण कसलं भारी वाटतंय, खाली बघून पाऊल टाक. पाय सटकतात. हा कसं वाटतंय? थंडी वाजती. बघा नाही ते एखादी गाडी यायची मागून तो व्हायचं कुठं ना. बघ काय म्हणतेस, कुठं ते आबा कुठे गेलेत? काय माहिती, सदाचं काहीतरी खासगी काम होतं. सध्या परत भेटला का? हा. अरे ते सध्याच ना आबाचं लय जुळायला लागले, काय भानगडे? मला पण माहित नाही काय भानगडे, कोणत्या नादाला लावलंय काय माहिती सदाने आबाला. काय ना बाबा त्याच्या आईला. मागच्या वेळेस पण ते काहीतरी सदाला विचारलं कुठं, तर मला त्या आबा बरोबर तिकडं तालुक्याला गेला होता. आता पण आयला सदाच ना आबाच लय जुळायला लागले काही झोल झाले का, कुछ तो गडबड आहे. अयो आणि म्हणजे तुला भेटला होता? नाही, मी आणि आबा जात होतो तेव्हा भेटला आम्हाला. अच्छा अच्छा अच्छा. हा मग आबा गेले त्याच्या संग. गेले का? हो. आईला काय पार्टी बिर्टी आहे का काय, कोणाच ठाऊक बाबा. बाकी काय म्हणतेस? बाकी काय नाही, थंडी चाललाय पावसाळा. थंडीत चाललाय पावसाळा. हा ना. हो. परत रेल्वे आली काय? नाही दिसत तर नाही बाबा. काय नाही माग नाही, मागून आलीये त्या साईडला. हा त्या साईडला आली ना, मग असं माग इकडे. हा त्या साईडला आलेली. नाही नाही लक्ष दिलेलं बरं असतंय. आली आली. आणि पाठीमागच्या वेळेस तू कसं केलं, हात केलता का नाही? हो. आता हात करायचा नाही. नाही नाही, मला करायचंय. बरं थांबा, आपण कुठे अजून लांब आहे ना? हा येईन ना, हे काय यायला लागली. काय करते? हो पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिकडं मला भेटायला येताना गपचुपी येत जा, लोकांच्या नजरा वाईट आहेत. नाही मी अख्ख्या गावाला सांगत येते की नाही. तसं नाही ग, एक तर लोक काय करतात माहिती ना, देण्याचं नाव ठेवतात. ते खरं आहे का नाही? नाव ठेवल्याच्या नंतर मग आता कसं असतं, लोकांची तोंड आपण बंद करू शकत नाही. करू शकतो, नाही बंद नाही करू शकत. ठीक आहे. आता तो कसं आहे, आपलं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत असं चोरी चुपकीच भेटावं लागणार आहे आपल्याला. छत्री घाण झाली काय? झाली थोडी, काय करणार आता. आली काय? आली 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 बरं का. आता हात काही करायचा. सोडत नाही. आणि जर गावात मला कुणी कोण बाय बोलले तर ताराच फाडीन. आणि गावचा सरपंच आमदार खासदार जर बोलला गावात पिटवून देईन. हे काय केलं पुरीने येड लाग. अरे आला मला लंगड असं करत.
अरे त्या साईडला होतो इकडे ओय बरं ए बाळा इकडे काय हे आता रे काय काय नाही थांब थांब ही जीव आहे का बघ हो बघ नुसतं ऐका अरे नुसतं हात दे हात दे इकडे हात दे हे बघ हे का एका बोटाने खाली वर अरे वारा तर उडून जाईल तिच्या आयला गाव पेटवून निघाली वय का तू वहिनी लय बोलायचं नाही शना म्हणतात शना वहिनी जागे खा ए मने तू लेक्चर काय देतेस गे शेने दुसरं काय येत नाही का तुला तुझ्या तोंडाचा वास घे आता काय मुका घेतेस का काय आईला दारू पिली ही अरे कुणी दारू पाहिजे तुला तुला काय करायचंय मी दारू बेवडी दिसते का त्याला हे अवघडच झालं दारू प्यालाय तुम्ही धरती पडेल कुठं काय झालं तुम्ही कसं काय पिला दारू तुम्ही माझ्या घरी कशाला आलाय अरे आम्ही तुझ्याकडनं आलो आम्ही चाललो होतो म्हणलं कोण गावात कुत्री वळायला लागले पाहिलं तरी तर तू मोठमोठीने वराडायला लागली कुत्रा नाही म्हणायचं मी कुत्री अरे पण काय असा सदा कुठे सदा कुठे गेला असेल बोंबला खेळायला गाव टुकार तुझा नवरा म्हणल्यावर तुला माहित नको का गेला असेल कुठे तर मला नाही माहिती तुम्ही असं केलं कसं काय व्हायचं तो गप काय लेक्चर देत असती तुझं काय लगीन झालंय का लग्न कर की सगळ्यांना केलं शेणवेणी सगळ्याला हे करू नका करणार लगीन कवर लांगड्या मला नाही जास्त बाळायचं मागाशी सध्या भेटला होता मला म्हणलं कोणतरी पाहुणे येणारे मला साडू का दाजी त्याला आणायला चाललोय माझा दाजी लग्न झालंय तुमचं दाजी तो दाजी मला त्याच्याशी लग्न करायचं होतं म्हणजे कोण आहे नेमकं माझ्या बहिणीचा नवरा म्हणजे दाजी येणार आहे आणि मग हे काय दाजींच्या पाहुणचाराला थांबल्या का काय असं असं अवस्थेत ओ मी प्याला नाही तुम्ही प्यालाय आम्हीच सोना शानी अगं तुला एका जागा उभा राहता येणार दारू पिली तू दारू पिली शक्यच नाही सोना असलं सोनावर चांगले संस्कार असे असे का हलती या ते जरा पाय दुखतात ना त्याच्यामुळे अवघड झालं इकडे आता आम्हीच येडा दोघं गाव मुंडरायला लागले लोकांना ज्ञान शिकवत ही तर अशी करत ऐका काय नाही दिलं ना अर्थ नाही मोने आतापर्यंत सध्याची वाट लावत होती लय छान आहे लय छान पिले दारू आता काय आहे बेवड्याला का म्हणतात ना आता बेवड्याचं हे जवळ उतरल्यावर कळून येईल काय बोलले बेवडा नाही म्हणायचा नाहीतर बाग माग बाई जाऊ दे मरून तिकडे चल आपल्या घरी कुठे जायचं चल चालू लागला चला फटकवीन ना सोनाचा रुबाब त्याची बेले पडल पडल सोना हॅलो आयो गाडी पडायची मजबूत आहे जरा चढते ह्याच्यावर अयो सोना पडची ही तर सदा बी नाही तुझ्या दाजी येणार आज माझं दाजी बस्ती के गाव वाला देख शना आज स्टार बन गए काय करता कशाला विचारला तुम्ही कोण आहे तू देवा जानी पांडवा अभी कैसे पहचाना अरे पडल सोना हळू हळू बोमला तिच्या मायला हिचं काय करा काय रे सारखा मी मेकडे वाड्यावर येतो का तू वाड्यावर तसं नाही ते वाड्यावर असेच वाड्यावर या दुसरं बोमला तिच्या मायला तुम्हाला खाली उतरा बोमला त्याच्या मायला मी खाली नाही उतरू का सावकाश या सावकाश कसं कंडी बघा जायला का पिली
अरे कशाला काय मी पेले का तुम्ही पेला चल आम्ही लास काय करते तुम्ही दे रे जरा अरे देवा आज माझं दाजी येणार रे दाजी तुला सांग का मी गाणं कोणतं म्हणणार रे अगो 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 बघा स्टाईल स्टाईल सोना स्टाईल सोना स्टाईल आलं बाई आलं बाई आलं बाई आलं बाई आलं बाई आलं आलं बाई दाजी माझ नाचाय गेलं आता मी गाणं म्हणणार तुम्ही डान्स करायचा बहिणी रोज या मायला तुम्ही एवढ्या शाण्या सुट्ट्या बाई या मायला असं काय केलं तुम्ही काय दारू पिली? कपडे काय टेणी काय रे ए ढेरक्या काय तुझं बेलायची नागे निघाले फुस फुस नागवा डोळा लागला फुस फुस नाचके बेलायची नागे निघाले नागोबा डोळा पांडवा हिले हाताबाहेर गेलेली रवलय पेलेली आपलं चला ए सोना झुकेगा नाही साला तुमच्या तसेच काळाकडे घाला चला बाबा अवघड भारी रस्त्यात खड्ड्यात रस्ता काय कळलं नीट सोना तर म्हणत होती आमच्या घराचा रस्ता हायवे हायवे अहो हायवेच्या यो पण पावसाने काय झालं जरा हायवेची लेवल झाली ना बरं ते जाऊ द्या काय बेत बेत केला काय नाही बेत केला लय मोठा कसला शिरखंडपुरीचा अहो वॉटर मीटर काय केली का नाही मोठ्याने कुठं बोलता गावात कुणी इथून अवघड होईल त्याचं काय असू द्या कोण ऐकतंय समजा आणलंय क्वार्टर बिटर मी इथं खड्डा आहे जरा नीट अर का चालू चालू पाहिलं का कशी आहे काय झालं एवढी लागली काही नाही भेटायचं होतं ना सोना गावात लोक बघतात जरा कशी आहे सोना बघितली का तुमच्या तुम्हाला सांगू का दाजी आपण चौकात उभाय एकदा कोणाची मी ताकद नाही सोन्याच्या नादी लागायची तारा तारा मुत्तो मला बघितलं तुम्हाला आवडत होतं भेटा हिला भेटा तुम्ही असं लांब लांब नसतं तुम्ही मला फोनवर कसं करायचं शना डार्लिंग आता शमर आले तर लांब लांब अगं हात दुख लाव त्याला गाव फक्त त्याच्यावर उजी आईची मला जास्त रुबाब करायचं नाही तर सोन्याच्या नादी लागायचं नाही इथं सरपंच आमदार खासदार या सोनाला मिळते तू काय चीज आहे दादी इकडे जा बाबा काय म्हणताय अरे सोना ए सध्या कसा आहे दाजी ताव काय का अरे तुझ्याशी लगीनच करायचं नव्हतं दादी एकदम झकास होता ते घरच्यांनी दाजीला हात लावायचा माझ्या आई काढू नको फटक्यात गार करीन असा कुत्रा बोलता सोडून तुम्हाला
अरे सोना सोड त्याला गाव बघतोय साडू सगळं केलेलं प्लॅन तू माझा नवरा आहे अरे मी निघतो मी साडू यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी